नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या प्रेमाला मुकाल, परंतु चिंता करू नका. वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. आज तुम्ही रागात कुटुंबातील कोणी सदस्याला चांगले वाईट बोलू शकता. लहान मुलाबरोबर खेळण्यातून मौजमस्ती करणे हा आपल्या दुःखावर चांगला उपाय असेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. सायंकाळी मित्राबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. उपाय: काळ्या रंगाच्या कपड्यांचा उपयोग सामान्यतः एक स्थिर आणि मजबूत प्रेम जीवन सुनिश्चित करेल. वृषभ राशी, तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमचे परिजन तुम्हाला सोबत घेऊन कुठल्या ठिकाणावर जाऊ शकतात. तथापि सुरुवातीला ते तुमची काही खास आवड नसेल, परंतु नंतर तुम्ही या अनुभवाचा भरपूर फायदा घ्याल. आयुष्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहू नका. जर तुम्ही अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. उपाय: रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष परिधान करा. मिथुन राशी, गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरीत प्रतिक्रिया मिळेल. सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणे न फक्त बर्बादी आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. उपाय: आपल्या इष्टदेवाची तांब्याची मूर्तीला घरातच स्थापन करून त्याची पूजा केल्याने प्रेमसंबंधामध्ये सुधार येईल. कर्क राशी, तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्यासाठी तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करा. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.
लांब वेळेनंतर तुम्हाला भरपूर झोप मिळेल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. उपाय: भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी आणि ग्रह बुधच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी खाणे टाळा. हे आपल्या आर्थिक प्रगतीस चांगले ठेवण्यास मदत करेल. सिंह राशी: खाजगी आयुष्याबरोबर सामाजिक धर्मादाय कामात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळीवर समान लक्ष असणे गरजेचे आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. तुमचे काका तुमच्या कुठल्या गोष्टीवर तुम्हाला रागावू शकतात. त्यांच्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. उपाय: वाढत्या प्रेम आयुष्यासाठी आपल्या घरात सफेद चंदनाच्या मुळांना निळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. कन्या राशी: दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेशीर राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा. त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल. तुमच्या प्रियजनांशी कटूपणे वागू नका, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. उपाय: चांगले बनण्यासाठी श्रीकृष्णाच्या जवळ कापूर लावा. तूळ राशी: जीवनसंगीसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता. परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा तुम्ही आनंदी राहाल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखाच असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत आराम करत राहाल. परंतु यानंतर स्वतःला ताजेतवाने वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे.
परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहीशी होईल. साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो, तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. ज्या लोकांनी कोणी अनोळखी व्यक्तीच्या संदर्भात काही धनगुंतवणूक केली होती, आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. उपाय: कच्ची हळद, केशर, पिवळे चंदन प्राथमिकतेनुसार वापरल्यास आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी: आज तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात इतके व्यस्त होऊ शकतात की गरजेच्या कामांना करणे विसराल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आज तुम्ही लग्नाच्या समारंभात जाऊ शकता. तिथे दारूचे सेवन करणे तुमच्यासाठी घातक असू शकते. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्याने ताजा अर्थपुरवठा होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक असेल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. उपाय: दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. धनु राशी: जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून नोकरी करता, तर आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकता. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावूकही होऊ शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी आणि कुटुंबीय नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही घरातून बाहेर खूपच सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर बोलण्याने तुमचे मतभेद होतील. उपाय: आपली आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी भगवान भैरवची उपासना करा. मकर राशी: जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी राहाल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र तो समजून घेईल. कुणी मित्रांची मदत करून आज तुम्हाला चांगले वाटू शकते. क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. उपाय: शिवमंदिरात किंवा हनुमान मंदिरचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. कुंभ राशी:
जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही, तर तुम्ही दुःखी राहाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता, त्याचे आज चीज होणार आहे. जर तुमचा आवाज सुरेल आहे, तर तुम्ही कुठले गाणे गाऊन आपल्या प्रेमीला खुश करू शकता. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकता. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. आपला प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात आणि वागणुकीत बदल करू नका. उपाय: सोन्याची चैन घातल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. मीन राशी. प्रेम आणि रोमांस तुमचा मूड आनंदी राखतील. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या आज अनेक संधी मिळतील. जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट आज तुम्ही स्पष्टतेने समजू शकता. तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल, तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. तुमचे हसतमुख वागणे कौटुंबिक जीवन प्रकाशमान करेल. काही लोक केवळ मनापासूनच स्मितहास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता, तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. उपाय: चांगल्या प्रेमजीवनासाठी एकमेकांना चांदीच्या वस्तू भेट द्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.